नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 10. एक चिंतन संकलन भाग 10. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, लक्षावधी लोक रोज मरतात. लक्षावधी लोक रोज मरतात. मग केवळ एखाद्या दुसऱ्याच्याच मृत्यूबद्दल आपण इतका शोक का करतो? ती व्यक्ती जवळची असते म्हणून, ती व्यक्ती प्रेमाची असते म्हणून, आणि इतर तुमच्याशी परिचित नाही, हा काय इतरांचा दोष आहे का? माझ्या दृष्टीने सर्व एकाच क्षणी कुठे कुठे काही काही घडत आहे व एका क्षणी कुठे कुठे घडलेले बिघडत पण आहे. विश्वाची घडण ही याच क्षणी होत आहे व नाश पण याच क्षणी होत आहे. त्यामुळे कशाचा व कुणाचा तुम्ही शोक करणार? आणि शोक हा का करणार? घडते बिघडते याचे ज्ञान हे केवळ मी आहे याच एकमेव सत्यामुळे होते. म्हणून जे सर्व आहे ते जाणीवेतच आहे. म्हणून जे सर्व आहे ते जाणीवेतच आहे. असणे, नसणे, वावरणे इत्यादी सर्व जाणीवेतच आहेत. यावर एक प्रश्न विचारण्यात आला. समजा तुमचे प्रिय बाळ खूप आजारी आहे, काही नेम नाही काय होईल ते, तर तुम्ही काय करता? यावर श्री महाराज म्हणाले, मी निश्चित विचलित होत नाही, घाबरून जात नाही, हताश होत नाही, कुठे नवस पण करत नाही. फक्त आवश्यक तितकी काळजीपूर्वक घेतो. फक्त आवश्यक तितकी काळजीपूर्वक घेतो. डॉक्टरांची व औषधांची मदत घेतो. पण व्यर्थ, आता काय होईल, वाचल की नाही, वगैरे वगैरे अशी भविष्य काळासंबंधी व्यर्थ चिंता करीत बसत नाही. कोणत्याही कठीण किंवा जीव घेण्याप्रसंगी योग्य प्रतिसाद देणे मला जमते. कोणत्याही कठीण किंवा जीव घेण्याप्रसंगी योग्य प्रतिसाद देणे मला जमते. किंबहुना आता तो माझा स्वभावच झाला आहे. त्यामुळे या विशिष्ट प्रसंगी काय करायचे ते करून मी मोकळा होतो. व्यर्थ काळजी किंवा चिंता करत बसत नाही. त्यामुळे कुठल्याही परिणामांचा परिणाम हा माझ्यावर होत नाही. त्यामुळे कुठल्याही परिणामाचा परिणाम हा माझ्यावर होत नाही. परिणाम हे नेहमी दोन प्रकारचे असतात, चांगले आणि वाईट. पण मी असा भेद कधीच करत नाही. मला सर्व परिणाम हे सारखेच वाटतात. कारण मला हे पक्के माहीत आहे की कोणत्याही घटना जशा घडायच्या तशाच घडत असतात. कारण मला हे पक्के माहीत आहे की कोणत्याही घटना जशा घडायच्या तशाच घडत असतात. पण जर मनासारखे घडत नाही म्हणून अस्वस्थ व्हाल, तर अस्वस्थ मन प्रत्यक्ष शंकरालाही तांडव नृत्य करायला भाग पाडते. एखाद्या जलाशयातील शांत पाणी जोऱ्याच्या वाळ्यामुळे चंचल झाले, तरंगित झाले की आकाशातील चंद्राला पण ते पाणी आपल्या सोबत नृत्य करायला भाग पाडते. निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात की या सर्व अवस्थांमध्ये माझ्या असणेपणाची जाणीव
सदा ताजी तवानी असते. या सर्व अवस्थांमध्ये माझ्या असणेपणाची जाणीव सदा ताजी तवानी असते. यावर एक प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा, आपण म्हणता प्रत्येकाचे जग वेगवेगळे असते. आपण म्हणता प्रत्येकाचे जग वेगवेगळे असते. मग मी आपल्या जगात आहे की नाही? मग मी आपल्या जगात आहे की नाही? श्री महाराज म्हणतात, हे बघा, आपण स्वप्नाचे उदाहरण घेऊन हे सर्व समजावून घेऊ. आपण स्वप्नाचे उदाहरण घेऊन हे सर्व समजावून घेऊ. समजा की एक मोठे हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये बरेचसे विविध आजाराने पछाडलेले असंख्य रोगी भरती आहेत. आता ते रात्री गाढ झोपले आहेत, पण प्रत्येक रोगी एक स्वप्न पाहतो आहे. अर्थात प्रत्येक जण स्वप्नात आपापले खाजगी वैयक्तिक आपापल्या अनुभवानुसार आपापल्या संस्कारानुसार आपापले स्वप्न पाहत आहे. एका माणसाच्या स्वप्नाचा दुसऱ्या माणसाच्या स्वप्नाशी काहीही संबंध नाही. सर्वच जण आपापल्या अनुभवानुसार संस्कारानुसार आपापले स्वप्न पाहत आहेत आणि त्यांनी सर्वांनी खऱ्या जगापासून आपली सोडवणूक करून घेतली आहे. सर्वच जण आपापल्या इच्छा व भीती, प्रतिमा, विचार, कल्पना, वासना, पूर्वधारणा यांच्या गुंताड्यात अडकलेले आहेत व त्यानुसार आपापले स्वप्न पण पाहत आहेत व खऱ्या जगापासून मात्र भरकटलेले आहेत. याच्या मुळाशी एकच कारण आहे, ते म्हणजे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आत्मविस्मरण. याच्या मुळाशी एकच कारण आहे, ते म्हणजे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आत्मविस्मरण. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? मी कोण आहे किंवा मी काय आहे याबद्दल उत्सुकता नसणे व हे जाणण्याची कळकळ सुद्धा नसणे, किंबहुना अशी जिज्ञासा मुळातच नसणे, हेच याचे खरे कारण होय. आपण विसरलो आहोत की आपण कोण आहोत. आपण विसरलो आहोत की आपण कोण आहोत. यावर लगेच असा प्रश्न विचारण्यात आला की, अहो महाराज, विसरण्यासाठी मी कोण होतो हे तर प्रथम जाणले पाहिजे ना. प्रथम जाणलेले होते असेच ते असायला हवे ना. म्हणजे मी कोण आहे हे विसरण्यापूर्वी मी ते जाणलेलेच असणार. म्हणून तर त्याला आता विसरण्यात आले आहे. म्हणजे हे मी विसरण्यापूर्वी जाणले होते काय, हा प्रश्नच आहे, नाही का? यावर निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे बघा, काळजीपूर्वक ऐका. स्वतःला विसरणे हे पण काहीतरी जाणले याच श्रेणीत येते. स्वतःला विसरणे हे पण काहीतरी जाणले याच श्रेणीत येते. जगाला जाणण्याकरता तुम्ही स्वतःला विसरता आणि स्वतःला जाणण्याकरता तुम्ही जगाला विसरता. खरोखरच विचार करा, जग जग म्हणून काहीतरी आहे काय? तो केवळ आपापल्या स्मृतींचा, आठवणीचा, संस्काराचा संचय आहे, याशिवाय दुसरे काहीच नाही. त्यामुळे प्रत्येकाचे जागृत अवस्थेतही आपापले जग वेगवेगळेच असते, स्वप्नातील जगाप्रमाणे. जे कृष्णमूर्ती पण म्हणत असत, प्रत्येक जण एक दुसऱ्याविषयी केवळ केलेल्या प्रतिमांच्या जगात वावरतो, जे नेहमीच बदलण्याच्या संभावनेत असतात. त्यामुळे आपण खरे काय ते पाहतच नाही. तसेच हे आहे, जे कृष्णमूर्ती म्हणत, वी ऑलवेज लिव्ह इन द रिलेशनशिप विथ थिंग्स, पीपल अँड आयडिया.
We always live in the relationship with things, people and idea, and challenge is ever new and response is ever old. यात असे समजा की चॅलेंज इज एव्हर न्यू हे खरे जग आहे आणि रिस्पॉन्स इज एव्हर ओल्ड हे आपापल्या जगानुसार आहे. बरे असो, विषयांतराबद्दल क्षमस्व. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्ही महत्वाच्या फक्त एकाच गोष्टीला चिटकून राहा. तुम्ही महत्वाच्या फक्त एकाच गोष्टीला चिटकून राहा. मी आहे किंवा आपले असणे पण यालाच पकडून ठेवा. बाकी सर्व काही सोडून द्या. यालाच साधना समजा. स्वरूप ज्ञानात काही आठवावे लागत नाही. असलेपणाला कुणीच विसरू शकत नाही, म्हणून आठवण्याचा पण काही प्रश्नच नाही. म्हातारपणी सर्व स्मृती जातील, स्मृती भ्रंश होईल, पण आपले असणे पण जसेच्या तसे ताजे तवानेच राहील, कारण ते विसरताच येत नाही. व असलेपणाचे स्मरण पण करता येत नाही, कारण स्मरण करण्यापूर्वीच ते हजर असते. कारण त्याचे स्मरण करण्यापूर्वीच ते हजरच असते. जरा ही भाषा गूढ आहे, पण लक्ष दिल्यास समजते. म्हणूनच निसर्गदत्त महाराज म्हणत, ही जर गोष्ट खरोखरच कठीण असती तर माझ्या गुरूंनी ती मला सांगितलीच नसती. ही गोष्ट जर खरोखरच कठीण असती तर माझ्या गुरूंनी ती मला सांगितलीच नसती व आता मी पण तुम्हाला ती सांगितली नसती. फक्त इथे जाणण्याची कळकळ पाहिजे, चाल ढकल नको, बस इतकेच. यावर प्रश्न असा आला की या आत्मविस्मरणाचे कारण काय? यावर निसर्गदत्त महाराज यांचे उत्तर मोठे मार्मिक आहे. ते म्हणतात, आत्मविस्मरण कधीच नसते, ते संभवतच नाही. त्यामुळे अर्थात त्याचे काही कारणही नाही, किंबहुना कारणाचा पण काही प्रश्नच येत नाही. असणे पण म्हणजे कोरे असणे पण हे स्मरण विस्मरण याच्या पार आहे. म्हणजे इथे स्मरण शब्दही लागू होत नाही व विस्मरण हा शब्दही इथे लागू होत नाही. मग यावर प्रश्न असा आला की स्वतःला विसरणे हे एक भयंकर आपत्तीच म्हणावी लागेल असेच ना? म्हणजे स्वतःला विसरणे ही एक भयंकर आपत्तीच म्हणावी लागेल असेच ना? यावर श्री महाराज म्हणाले, स्वतःला सतत आठवण्या एवढीच ही गोष्ट भयंकर आहे. जसे मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे, किंवा मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, किंवा आय एम दॅट इतकीच वाईट गोष्ट ती आहे. तात्पर्य, विसरणे आणि न विसरणे याच्या पलीकडे एक अवस्था आहे आणि ती म्हणजे स्वरूप स्थिती होय. आठवणे विसरणे ह्या एकाच प्रकारच्या मानसिक अवस्था आहेत. आणि काय आठवले किंवा काय विसरले असा प्रश्न येताच त्या विचारबद्ध होतात, मूळच्या स्थितीत राहत नाही व शब्द बंबाळ होतात. आता एक अतिशय महत्वाचा छान प्रश्न विचारला गेला. आपण नेहमी सच्चिदानंदाबद्दल बोलत असता. आपण नेहमी सच्चिदानंदाबद्दल बोलत असता. मी सत आहे हे तर उघडच आहे, हे समजले. मी चित आहे म्हणजे साक्षी आहे हे पण चांगले समजले. पण मी आनंदी आहे हे मात्र मला मुळीच समजले नाही. माझा आनंद गेला तरी कुठे? यावर श्री महाराज म्हणाले, आपल्या असण्याविषयी पूर्णपणे जागृत राहा. आपल्या असण्याविषयी पूर्णपणे जागृत राहा. आपण नसावे असे कुणालाच वाटत नाही, ते शक्यच नाही. कारण असणे पण हवे असते, कारण त्यात आनंद असतो. नाहीतर तसे हवे पण हे वाटलेच नसते. हवे पण म्हणजेच आवड किंवा आनंद, आवड म्हणजेच आनंद. जिलेबी आवडते म्हणजेच खाण्यात मजा येते, आनंद येतो, म्हणूनच ती आवडते ना. असो, श्री महाराज म्हणतात,
तुम्ही तुमच्या असणेपणाकडेच लक्ष देत नाही. असणेपणाहून लक्ष भलतीकडे नेता, ते हलवता व जे तुम्ही नाही याकडे मात्र भयंकर प्रकारे आकर्षित होता व स्वतःच्या ख्याली खुशालीची जाणीव गमावून बसता. ही श्री निसर्गदत्त महाराजांची ख्याली कुशलेची अशी एक खास भाषा आहे. ती अनेक ठिकाणी येते. श्री निसर्गदत्त महाराजांना एकदा असा प्रश्न विचारण्यात आला की आम्ही आमच्या व्यक्तिमत्वाला चिटकलेले आहोत असे तुम्ही म्हणता. आम्ही आमच्या व्यक्तिमत्वाला चिकटलेले आहोत असे तुम्ही म्हणता आणि ते खरे आहे. आमचा हा वेगळेपणा आम्हाला फारच मोलाचा वाटतो. पण तुम्ही म्हणता हे सारे कुचकामी आहे. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, निर्गुण, सगुण, व्यक्त, अव्यक्त, व्यक्ती, व्यक्तित्व हे सर्व केवळ आणि केवळ दृष्टिकोन आहेत. केवळ आणि केवळ मानसिक रोग आहेत. म्हणून केवळ शब्दच आहेत. त्यात कुठल्याही प्रकारची काहीही सत्यता नाही. खरी सत्यता आहे परम मौनामध्ये. पण जेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला, दृष्टिकोनाला जेव्हा काहीतरी अडचण, काहीतरी समस्या निर्माण होते, तेव्हाच तुम्हाला व्यक्ती असण्याची तीव्रतेने जाणीव होते. अडचणीत नसाल तर तुम्ही स्वतःबद्दल काहीच विचार करणार नाही किंवा करत नाही. यावर परत प्रश्न असा विचारला गेला की पण आपण म्हणता की आमचे स्वरूप नेहमीच आमच्या पाशी असते. मग आम्हाला त्याचा अनुभव का येत नाही? यावर श्री महाराज म्हणतात, तुम्ही नेहमी स्वरूपच आहात. श्री रमण महर्षींच्या भाषेत सेल्फ आहात. इतकेच काय, स्वरूप प्रेमीही आहात. पण तुमचे चुकते इतकेच की तुमचे सारे लक्ष आपल्या असणेपणावर नसून केवळ भौतिक व मानसिक अशा गोष्टीकडेच असते. पण जेव्हा तुमचे लक्ष एका गोष्टीवरून उडते पण अजून दुसऱ्या गोष्टीवर बसले नाही, त्या उडते आणि बसते या मध्यंतरात तुम्ही तुमच्या शुद्ध स्वरूपात असता व एक निसर्गदत्त स्थिती त्यावेळी प्रगट होते. किंवा सकाळी उठल्याबरोबर अजून लक्ष कशावरच बसले नाही, पण तुम्ही मात्र पूर्णपणे जागे झाले आहात. त्या नेमक्या क्षणी ही अशी निसर्गदत्त स्थिती प्रकर्षाने जाणवते. रोज याचा अभ्यास केला की पुढे याची सवय लागते व पटकन स्वस्वरूपावर लक्ष जाते व नंतर मग दिवसभराची चावचाव सुरू होते असो. म्हणून सकाळी उठल्याबरोबरचा जो क्षण असतो त्या नेमक्या क्षणी तुम्ही पूर्ण जागे असता. मी अमुक आहे, मी तमुक आहे हे सर्व अजून आलेले नसते. कुणाला हा अनुभव येतो आहे हे पण आलेले नसते. म्हणून कशाचा कुणाला कोणता अनुभव आला असा प्रश्नही उपस्थित होत नाही. म्हणून तुम्ही फक्त एकच करा, मी आहे किंवा आपल्या असणेपणावर किंवा नुसत्या असणेपणावर किंवा कोऱ्या असणेपणावर सर्व लक्ष केंद्रित करा. मग पुढची दिशा आपोआप मिळेल व त्याच दिशेने मग तुम्ही वाटचाल सुरू ठेवा. नमस्कार.